मामा जेव्हा आमचं संगोपन करत होता ना, मामा आणि मामी दोघंही, मामींनी खूप केलंय माझ्यासाठी, खूप. मामीने आई इतकं केलंय, कदाचित आईपेक्षा जास्त केलंय. मामा आणि मामींना ना अनेक नातेवाईक, एरियातले काही लोक नेहमी बोलायचे, काय गरज आहे, तुला काय करायचं एवढं, त्यांचं ते बघतील ना, तुझं तू बघत जा ना, असं सगळं खूप बोललं जायचं. आणि मामा फुल असा हे होता की नाही, शिकवणार, माझी पोरं आहेत ती. जसं तेजस माझा मुलगा आहे, तसे प्रतीक, पृथ्वी माझी मुलं आहेत, मी त्यांना शिकवणार. तर ती माणसं जेव्हा आता भेटतात ना, काय हास्य जत्रेचे वाचे वगैरे वगैरे, असं हास्य जत्रेचा मामा, ते तर त्यालाच होतं की मला हास्य जत्रेचं का बोलतायत, कारण पृथ्वी काय. तर तो ना तो अभिमान घेऊन मिरवत असतो. तो नेहमी मला म्हणतो, आता 4 चाकी आलीये, आता सुखसुविधा आल्यात, पण विक्रोळीत जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो किंवा काही आणायला जायचं असेल ना, तेव्हा तो मला म्हणतो की चालत जाऊया ना. कारण त्याला ना कुणीतरी मला हात दाखवतोय, कुणीतरी माझ्यासोबत फोटो काढतोय, हे बघायला खूप आवडतं. आणि मला तो बघत असताना त्याला बघायला खूप आवडतं. तो काही बोलत नाही, तो कधीच बोलत नाही की मला भारी वाटतंय आणि वगैरे. तो फक्त चल चल, आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल असतं, फक्त कॉन्स्टंट स्माईल असतं. सो तो जो बदल आहे ना, की ही मुलं शिकतील का चांगलं, ह्या मुलांचं होईल का भलं, मला करायला हवं पासून मी केलंय सगळं. आता फक्त मी जी काही त्याची फळं आहेत ती मला चाखायची आहेत, गोड गोड फळं. इथपर्यंत आलाय, आता इथून पुढे असंच चांगलं कर बाबा, अशी ती भावना आहे. हो हो हो. आणि मामासाठी खूपच वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे.